याच्यासाठी केला होता अट्टहास, आजचा दिवस गोड व्हावा. आज आमच्या ओबाईंचा सेवापूर्ती समारंभ. खरं तर लहानपणी चालता बोलता यायला लागलं. इकडून इकडं माकड उड्या मारताना घरच्यांनी बालवाडीला ओबाईंच्या हवाली केला आणि सुटकेचा श्वास सोडला. सुरुवातीला कधी घरी जाईन म्हणून घालमेल असायची. दिवस सरत गेले तशी शाळेची गोडी वाटायला लागली. कारण इथंही आई सारखंच जपणार, जीव लावणार कोणीतरी होतं याची जाणीव म्हणजे आमच्या ओबाई. आई गाताना, डोळे झाकून पसायदान म्हणताना, कधी मामाचं घुंगरू हरवलं आणि झुकझुक करणारी आगनगाडी कधी सेवापूर्तीला पोहोचली कळलंच नाही. आज आयुष्याच्या या वळणावर सुंदर क्षणाचे साक्षीदार होताना 30 वर्ष केलेल्या कामाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. कुटुंबाची जबाबदारी पाळत असताना या चिमुकल्यांच्या संगतीने 30 वर्षाचा काळ कधी निघून गेला कळलंच नाही. मुलामुलींचं शिक्षण झालं, लग्न झाली, नातवंड खेळायला लागली, नातवंडांचं शिक्षण झालं, भरल्या पुरल्या संसारातून पतिराजाचं जाणं झालं. हे सगळं दुःख सहन करत असताना सुद्धा कुटुंबात भक्कमपणे उभी राहिलेली ही आई आणि आम्हा चिमुकल्यांच्या ओबाई या सेवेतून रिटायर होत असताना आयुष्याच्या या वळणावर जीवनगीत गाताना, भगवंताच्या नामस्मरणात, काकडा भजनात राहीन म्हणताना, आजचा हा सोहळा अनुभवताना, आनंदाश्रू डोळ्यात ओसंडून वाहताना, आपल्या सर्वांचे आभार मानताना, आजचा हा सेवापूर्ती सोहळा आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे सन्माननीय मेजर काकांचा आज वाढदिवस आणि बरोबरच आदरणीय निमशे सरांच्या लग्नाचा सुद्धा वाढदिवस. अशा या त्रिवेणी संगमात पार पडलेला हा सोहळा, याची देही याची डोळा आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. मी सुनंदा गागरे पाटील, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे. असेच छोटेखानी समारंभ सुंदर माझ्या गावात मोठ्या स्वरूपात साजरी केले जातात. असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे. लोकसहभागाचं दुसरं नाव. जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं, माणूस पण आणि गावाचं गाव पण जपणारी माणसं. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी. आणि आजच्या या सुंदर सोहळ्यानिमित्त आणि मेजर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 2 श्रीफळ वृक्षांची लागवड मोरेश्वर महाराज मंदिर परिसरात सभा मंडपाच्या बाजूला सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. असा हा सुंदर सोहळा साजरा करत असताना सोहळ्यास प्रत्युत्तर देताना सत्कार मूर्ती श्रीमती विमल ताई मुसमाडे अर्थात आमच्या ओबाई यांच्या भावनांवर झाल्या. सगळेच पाहुणे बरोबर 10 वाजता येणार नाही. सगळे पाहुणे या ठिकाणी जमेपर्यंत बोलायचं आणि तिथून पुढे मुख्य कार्यक्रम सुरू करायचा, असा व्याख्यानाचा पहिला उद्देश. नंबर 2, आदरणीय बाईंचा सन्मान म्हणजे एकाच वेळी त्या ठिकाणी व्हावा. त्यानंतर मनोगतांचे उपस्थितांची मनोगत व्हावी, हा एक व्याख्यानाचा दुसरा उद्देश. नंबर 3, ज्या मागच्या पिढीतील जी माणसं खऱ्या अर्थानं जगली त्यांना या अशा भौतिक सुविधा तेवढ्या मिळाल्या नाहीत. निदान
मेजर साहेबांना इथं वृक्ष संवर्धनाचं काम करताना बघितलंय. म्हणजे असा धैर्यवेळा माणूस, त्याचा सुद्धा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय. त्याबद्दल खूप आनंद होत आहे. असं कारण मी स्वतः ठरवून सुद्धा झालेलं नसतं. अशी माझी संयोजक निमशे सर, मेजर काका, सुनांना यांनी खूप मोठा सोहळा केलेला आहे. माझा गेल्यानंतर तर कोणी पण करते, पण आता देखत इतका मोठा माझा सोहळा झालेला आहे. सगळे ग्रामस्थ उपस्थित आहे, जेवढे पण सांगितलं तेवढे पण उपस्थित आहेत. या सगळ्यांचं प्रेम माझं किती हे मला आज दिसलेलं आहे. एवढं बोलून मी माझ्या भविष्यात संत गरीब